रामकृष्ण हरी नमस्कार. चला, आज आपण एका अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. एक असा प्रवास जो आपल्याला थेट महाभारताच्या रणांगणावर घेऊन जाईल, जिथे एका महान योद्ध्याच्या मनातला गोंधळ दूर करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांनी ज्ञानाचं गीत गायलं आणि त्या गीतावर माऊलींनी केलेलं सुंदर भाष्य म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी आपण समजून घेणार आहोत. तर या ज्ञानसागरात डुबकी मारायची असेल तर त्याचा उगम कुठे आहे हे पाहणं महत्वाचं आहे, नाही का? आणि तो उगम आहे आपलं भव्य महाकाव्य महाभारत. माऊली काय म्हणतात बघा, महाभारती जे नाही ते नोहेची लोकी. म्हणजे काय तर जगात असं काहीच नाही जे महाभारतात सापडणार नाही. विचार करा, हा फक्त कथांचा संग्रह नाहीये, तर हा मानवी भावनांचा, अनुभवांचा, नात्यांचा एक अथांग महासागर आहे. मग आता प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या महासागरातून आपण नेमकं काय घ्यायचं? तर त्याचं उत्तर म्हणजे भगवद्गीता. जसं दह्याचं मंथन करून आपण शुद्ध लोणी काढतो ना, अगदी तसंच महाभारताच्या या विशाल ज्ञानसागराचं मंथन करून काढलेलं सार ते शुद्ध लोणी म्हणजे भगवद्गीता. आणि ह्या गीतेचं वैशिष्ट्य काय माहितीये? ती कधीच जुनी होत नाही. याबद्दल एक सुंदर गोष्ट सांगतात. एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले, देवी, तुझं रूप जसं मला प्रत्येक क्षणी नवीन वाटतं तशीच ही गीता आहे. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर गीता वाचा, ती तुम्हाला प्रत्येक वेळी एक नवीन अर्थ देऊन जाईल. आणि ज्ञानेश्वरी आपल्याला हाच अनुभव अगदी सोप्या रसाळ भाषेत देते. बरं, मग हे गहन ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं कसं? ते पोहोचलं आपल्या लाडक्या माऊलींच्या, संत ज्ञानेश्वरांच्या अमृतवाणीतून. त्यांनी आपल्यासाठी हा ज्ञानाचा ठेवा खुला केला. आणि कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपण कशी करतो? अर्थात श्री गणेशाला वंदन करून. ते बुद्धीची देवता आहेत, विघ्नहर्ता आहेत. आणि गंमत म्हणजे त्यांनीच तर व्यासांकडून महाभारत लिहून घेतलं होतं, त्यामुळे त्यांना नमन करणं तर आलंच. आता इथे माऊलींनी एक अप्रतिम गोष्ट सांगितलीये बघा. आपण जो ओम म्हणतो तो साधा शब्द नाहीये, तो ओंकार आहे, संपूर्ण विश्वाचं प्रतीक. माऊलींनी त्या ओंकाराचा संबंध थेट गणेशाच्या रूपाशी जोडला आहे. अकार म्हणजे त्यांचे चरण, उकार म्हणजे त्यांचं विशाल पोट आणि मकार म्हणजे त्यांचं भव्य मस्तक. किती सुंदर कल्पना आहे ही. चला तर मग गणेशाला वंदन करून आपण थेट त्या ठिकाणी जाऊया जिथे हा सगळा प्रसंग घडतोय, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर, जिथे इतिहास घडणार होता आणि एका कालातीत ज्ञानाचा उगम होणार होता. कल्पना करा, दोन्ही बाजूला अथांग सैन्य उभं आहे, जणू काही दोन महासागर एकमेकांना भिडायला आलेत. आणि हे सगळं दृश्य संजय, ज्याला दिव्य दृष्टी मिळाली आहे, तो हस्तिनापुरात बसून अंध राजा धृतराष्ट्राला सांगतोय. वातावरण एकदम तंग आहे. आणि या सगळ्याच्या मधोमध कोण आहे तर पांडवांचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन. तो युद्धासाठी अगदी तयार आहे, उत्सुक आहे. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच घडणार आहे. तो त्याचा सारथी भगवान श्रीकृष्णाला काय म्हणतोय बघा, माधवा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या बरोबर मध्यभागी घेऊन चल. मला बघायचंय तरी माझ्याशी लढायला कोण कोण आलंय. बघा किती आत्मविश्वास आहे त्याच्या बोलण्यात. आणि मग कृष्णरथ मध्यभागी नेतात. अर्जुन समोर पाहतो आणि त्याचा सगळा आवेश, सगळा उत्साह एका क्षणात नाहीसा होतो. कारण समोर शत्रू नसतात, समोर असतात त्याचे आजोबा पितामह भीष्म, त्याचे गुरु द्रोणाचार्य, त्याचे भाऊ, काका, मामा, सगळी आपलीच माणसं. आणि मग काय होतं, जो वीर योद्धा क्षणापूर्वी युद्धासाठी सज्ज होता तो अचानक खचून जातो. त्याचे हातपाय थरथरायला लागतात, अंगाला घाम फुटतो. ज्या हातांनी ते शक्तिशाली गांडीव धनुष्य लिल्या पेललं होतं, तेच धनुष्य आता त्याच्या हातातून गळून पडतंय. एका क्षणात सगळं बदलून गेलं. पण हे असं अचानक का झालं? काय घडलं अर्जुनाच्या मनात? तर त्याच्या मनात कर्तव्य, प्रेम, नाती, धर्म या सगळ्यांबद्दलच्या मूलभूत प्रश्नांचं एक मोठं वादळ उठलं. आणि याच गोंधळलेल्या अवस्थेत अर्जुन श्रीकृष्णाला तब्बल 11 प्रश्न विचारतो. हेच 11 प्रश्न संपूर्ण भगवद्गीतेचा आधारस्तंभ आहेत. हे कृष्णा, हे काय करतोय मी? माझ्याच माणसांवर शस्त्र उगारू? हे तर पाप आहे. ज्या विचारानेच माझं मन इतकं व्याकुळ झालंय, त्या अवस्थेत मी लढणार कसा? हा त्याचा पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न होता. आणि समजा मी जिंकलो तरी ह्या विजयाला काय अर्थ आहे?
माझ्याच लोकांना मारून मिळणारं राज्य मला काय सुख देणार आहे, आणि ज्यांनी मला घडवलं, माझे गुरु भीष्म आणि द्रोण, त्यांच्यावर मी बाण कसा चालवू? मी जर हे पाप केलं तर मला तुझा, माझ्या सख्याचा, देवाचा सहवास लाभेल का? जसं 2 लाकडं घासून लागलेली आग अख्खं जंगल जाळून टाकते, तसंच या भाऊबंदकीच्या लढाईत आपलं अख्खं कुळ नष्ट होणार नाही का? ही भीती त्याला आतून पोखरत होती. या प्रश्नांच्या गर्तेत अर्जुन पूर्णपणे अडकला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याचं हृदय दुःखाने भरून गेलं होतं. आणि मग डोळ्यात अश्रू आणून तो महान योद्धा आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवतो आणि रथात खाली बसून जातो. तो आता एक योद्धा उरला नव्हता, तर एक गोंधळलेला दुःखी जीव होता. आणि हीच ती योग्य वेळ होती जेव्हा शिष्य पूर्णपणे शरण येतो आणि गुरुच्या म्हणजेच दिव्य ज्ञानाच्या उपदेशाची सुरुवात होते. आणि या दिव्य ज्ञानावर भाष्य करताना आपले ज्ञानेश्वर माऊली किती विनम्र आहेत बघा. ते म्हणतात, मी गीतेचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे एखाद्या काजव्याने सूर्याची बरोबरी करण्यासारखा आहे, किंवा एखाद्या लहानशा टिटवी पक्षाने चोचीने समुद्र रिकामा करण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. केवढा हा मोठेपणा! तर आता अर्जुनाचे प्रश्न संपले आहेत. तो पूर्णपणे दुःखाच्या सागरात बुडाला आहे. त्याची बाजू मांडून झाली आहे. आणि आता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण बोलणार आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या या सगळ्या शंकांचं निरसन कसं करतात, ते त्याला कर्तव्याचा, धर्माचा आणि ज्ञानाचा कोणता मार्ग दाखवतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्या या ज्ञानयात्रेमध्ये सामील व्हा. आमच्या या भक्तिमय मालिकेतील पुढच्या भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.